नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात फेब्रुवारी 2024मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेची तयारी कशी करायची आणि कशा पद्धतीने आपण ही परीक्षा फेस करायची या संदर्भात बोर्डाने आत्तापर्यंत जेवढ्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्या सर्व बोर्ड परीक्षेतील प्रश्नपत्रिका आपण अभ्यासत आहोत. आणि आज या प्रश्नपत्रिकेतला आपला शेवटचा व्हिडिओ आहे, कारण सर्व प्रश्न आपण डिटेलमध्ये अभ्यासले. कोणकोणते प्रश्न येऊन गेले, कशा पद्धतीचे प्रश्न होते, कोणत्या प्रकरणांवरती विचारले होते आणि कसे प्रश्न रिपीट पुन्हा पुन्हा विचारले जातात. तर अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचं एक अनालिसिस केल्यावरती होतं आणि त्या अनालिसिसचा एक काम आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या विषयाच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या विषयाच्या बाबतीतले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरचे असं डिटेल अनालिसिस पाहिजे तर कमेंटमध्ये जरूर लिहा, जेणेकरून आपण पुढं त्या विषयावरच्या संदर्भात अभ्यास सुरू करूयात. तर पहा मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र विषयातल्या ऑक्टोबर 2021 ते जुलै 2025मध्ये झालेल्या 9 प्रश्नपत्रिका आहेत आणि ह्या 9 प्रश्नपत्रिकांमध्ये असलेल्या प्रश्नांचा विचार करतो. आणि फायनली आपण शेवटचा प्रश्न 5व्यातला उतार्यांवर आधारित असलेला प्रश्न जो आहे त्याचा अभ्यास करूयात. आता उतार्यावर विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची गरज आहे का? इथं आलेलेच उतारे पुन्हा पुन्हा आपल्याला विचारले जाणार आहेत का? तर असं काहीच नाही आहे. पण आपण उतारा आणि त्यावरती कसे प्रश्न विचारले हे पाहूयात. उतार्यावरती किती प्रश्न विचारले जातात हे पाहूयात. उतार्यावरती विचारलेले प्रश्न किती मार्काचे असतात आणि त्यांची मार्कांची विभागणी कशी असते विचारलेल्या प्रश्नसंख्येनुसार ते पाहूयात. आणि उत्तर कसं लिहायचं याचंही थोडा अंदाज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा. आणि याच्या आधी जेवढे काही आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते सर्व व्हिडिओची आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणून. तर त्यामध्ये असलेले सर्व व्हिडिओ तुम्ही पहा. नक्की तुम्हाला बोर्ड परीक्षेच्या बाबतीत त्याची मदत होईल. मित्रांनो, पहिली प्रश्नपत्रिका त्यामध्ये उतारा काय होता तो घेतलेला नाही मी, कारण उतारा बदलेन तुम्ही त्याच्यातली उत्तरं शोधाल. आपण प्रश्नांवरती फोकस करणार आहोत. तर पहिल्या प्रश्नपत्रिकेत 3 प्रश्न विचारले होते उतार्यावरती. पहिला प्रश्न सरळ त्याचं उत्तर वरती उतार्यात सापडेल अशा पद्धतीचं होतं की भारतातील बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन कोणतं, ते उतार्यात दिलेलं होतं. उदरनिर्वाहाचं साधन कोणतं आहे तो 1 मार्क सर्व विद्यार्थ्यांना मिळवता येऊ शकतो असा आहे. दुसरा प्रश्नही 1 मार्काचा होता. अलीकडच्या काळात भारतात कोणत्या क्षेत्रांचा विकास झपाट्याने झालेला आहे ते पण दिलेलं होतं तिथं, कोणत्या क्षेत्रांचा विकास झालेला आहे. म्हणून 1 मार्काचा प्रश्न आला की सहज तुम्हाला वरती उत्तर सापडतं असे प्रश्न असतात. तिसरा प्रश्न पहा. वरील उतार्यावरून भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आपले मत लिहा. आता तुमचं मत लिहायचं आहे, त्यामुळे तुम्ही जे लिहाल ते बरोबर दिले जाईल, पहिली गोष्ट. दुसरं, वरील उतार्यावरून आपलं मत सांगायचं आहे, म्हणजे उतार्यात जे विषय घेतला आहे, उतार्यामध्ये जी माहिती आहे त्याच्या आधारे आपलं मत सांगायचं आहे. त्यामुळे उत्तर लिहायला इथं फार सोपं आहे. उतार्यातलेच सगळे घटक वाचायचे आणि तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं ते लिहायचं. त्याला 2 मार्क आहेत. म्हणजे हे 2 पैकी 2 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला मिळवता येऊ शकतात, कारण ते तुमचं मत मांडायचे आणि उतार्यावरून मांडायचे. मग उतारा वाचला की तुम्हाला कळेल काय लिहायचं ते. आणि एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला कळतच नाही आहे, तर त्याने त्या उतार्यातलेच काही महत्त्वाचे जे तुम्हाला वाक्य वाटतात ते खाली लिहून टाका. तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील. म्हणजे ह्या उतार्यावरती 4 पैकी 4 मार्क तुम्हाला मिळवायचेच आहेत उतार्यावरच्या प्रश्नांचे. कारण आपलं मत आहे स्वमत, तिथलं तुम्हाला उतार्यातलीच माहिती लिहावी तरी 2 मार्क मिळतील. आणि फक्त हे पहिले 2 प्रश्न 1 मार्काचे चुकवायचे नाही. जे वरती सापडतात तिथं गोंधळ करू नका, म्हणजे 4 मार्क तुम्हाला मिळतील. दुसरा उतारा पहा. यामध्येही सेम त्याच पद्धतीचा फॉर्मॅट आपल्याला दिसून येतो. बँक राष्ट्रीयकरणाचे 2 फायदे सांगा. आता हे फायदे डायरेक्टवरती आपल्याला मिळतात अशा पद्धतीचे प्रश्न असतात, त्यामुळं प्रॉब्लेम तुम्हाला इथं येणार नाही. तर फायदे पहा, इथं वरती दिसते आपल्याला. बँक राष्ट्रीयकरणामुळे शहरी व ग्रामीण भागात कर्ज पुरवठा वाढला, हा एक फायदा झाला आहे. शेती व किरकोळ व्यापारी वगैरे घटकांना कर्ज मिळू लागले, हे 2 फायदे वरती दिसत आहेत.
डायरेक्ट आपल्याला त्याचं उत्तर सांगता येऊ शकतं. बँका लोकांना पुरवित असलेल्या विविध सेवा कोणत्या? तर उदाहरणार्थ सुरक्षा ठेव कप्पा, डीमॅट सुविधा, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग इत्यादी सेवा लोकांना पुरवत आहेत. तर ते सहज उत्तर सापडतात पहा, अशी उत्तरं असतात. आणि वरील उत्तराविषयीचं मत तर तुम्ही वरचेच काही वाक्य महत्त्वाचे तुम्हाला वाटणारे जे आहेत ते खाली लिहून टाका. 2 मार्क मिळतील. 4 पैकी 4 मार्क प्रत्येक महाराष्ट्रातल्या मुलांनी मिळवायचे आहेत, असे उत्तराचे प्रश्न आहेत. तर दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये सेम फॉर्मॅट होता. इथं पुन्हा पाहूयात आपण. 2च प्रश्न विचारले, पण आता इथं मागणीच्या प्रकरणाची उदाहरणे शोधा असं म्हटले. प्रत्यक्ष मागणीची उदाहरणं आणि अप्रत्यक्ष मागणीची, त्याला 1-1 मार्क आहेत. आणि उतार्याविषयीचं मत आहे, म्हणजे सेम तसाच फॉर्मॅट आहे. नेक्स्ट पुढचा आपण प्रश्न पाहूयात. पुढच्या प्रश्नपत्रिकेत देखील सेम तोच फॉर्मॅट आहे पहा. निर्देशांकाचा अर्थ वरती दिलेला आहे. त्यानंतर निर्देशांकाचा वापर कोणास होतो, तर इथं समोर दिले अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल इत्यादी मध्ये याचं विस्तार झालेला आहे. आणि त्याचा फायदा वेगवेगळ्या मार्गाने माहिती गोळा करण्यासाठी होतो. माहितीचा वापर आपण तुलना करण्यासाठी करतो. त्यामुळं निर्देशांकाचा वापर हा विषयापुरती समिती न राहता ह्या सगळ्या घटकांना होतो आहे, असं आपल्याला या ठिकाणी दिसते. ते वाचल्यानंतर डिटेलमध्ये कळेल. मला वाटतं याच्या आधी काही भाग आहे त्याच्यामध्ये ते अर्थ दिलेला होता निर्देशांकाचा. निर्देशांकाचा वापर कोणास आहे तेही आपल्याला त्या आधीच्या पॅरेग्राफमध्ये असेल. आणि वरील मत लिहायचे, काय हरकत नाही. हे अशा पद्धतीचे प्रश्न सेम तशाच पद्धतीचे 1-1 आणि 2 मार्काचा सोमत असंच तुम्हाला पाहायला मिळतं आहे. नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका आहे, त्यातही सेमच आहे ना. तुरीचे उत्पादन करणारे कोणते जिल्हे आहेत, तर वरती याचा काही पार्ट आपण कट केलेला आहे, तो घेतला नाही, त्याच्यात त्याचं उत्तर दिसते. महाराष्ट्रात तुरीचे उत्पादन किती झालं 2021मध्ये? 2021मध्ये तुरीचे उत्पादन वाढून 42.24 लाख टन इतके झाले. वाक्यच आहे डायरेक्ट सरळ, म्हणजे उत्तर सापडते. सोमत लिहायचे 2 मार्काला, सेम, काही प्रॉब्लेम नाही. 1-1 मार्काचे आपल्याला उत्तरं शोधायला लागतात आणि 2 मार्काचं सोमत, अशा पद्धतीचे उत्तरे विचारले जात आहेत. ही नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका आहे, सेम फॉर्मॅट आहे. 3च प्रश्न 1-1 मार्काचे उत्तरेच सापडायचे आणि 1-2 मार्काचा प्रश्न तुम्हाला मत लिहायचा आहे. नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका, त्यातही सेम फॉर्मॅट आपल्याला दिसतो. 1-1 मार्काचे 2 प्रश्न आणि 2 मार्काचा उतार्यावरील मताचा प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका, यातही काही वेगळं पाहायला मिळत नाही आहे. 1-1 मार्काचे 2 प्रश्न आणि 2 मार्कासाठी आपलं मत लिहायचं आहे. मी सांगतोय तुम्हाला मत लिहायला फार सोपं आहे. वरच्या उतार्यातलीच काही वाक्य उचलून खाली लिहा, तुमचं ते मत असणार आहे. ज्याला लिहिता येते त्याला प्रॉब्लेम नाही, ज्याला येत नाही त्यांनी वरच्या वाक्यात उतार्यातलीच काही वाक्य घेऊन आपलं मत तयार करायचं. तेच वाक्य तुमचं मत आहे असं त्या ठिकाणी आपण समजूयात. सेम नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका आहे, त्यातही 1-1 आणि 2 मार्काचा सोमतचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, एकंदरीत अशा पद्धतीचे उतारे जर आपण अभ्यासले तर 3 प्रश्नांचे उतार्यावरचे प्रश्न असतात. त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुलांना ह्या उतार्यावरच्या प्रश्नांमधले 4 पैकी 4 गुण मिळवायचेच आहे. आणि ते मिळवायला फार सोपे. थोडासा वेळ लागला तर तुम्ही इथं घ्या, पण कन्फर्म करा, उत्तर व्यवस्थित शोधा. 1-1 मार्काचे जे 2 प्रश्न आहेत त्याचे उत्तरं शोधायची आहे तुम्हाला, तर तिथं चूक करू नका. आणि सोमतचे तुम्हाला 2 मार्क मिळणारच आहे. मी तर उतारा समजून घेऊन लिहा, अदरवाईज ते उतार्यातले काही वाक्य उचलून खाली लिहा, तरी 2 मार्क तुम्हाला मिळतील. तर अशा पद्धतीने एकंदरीत जर हा प्रश्न सोडवला तर 4 पैकी 4 मार्क तुम्हाला कन्फर्म होतील असं गृहीत धरूयात. आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.